नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजी ह्या विषयातील कंपेरिंग ही रायटिंग स्किल बघणार आहोत. की मित्रांनो, सूत्रसंचालन ज्याला मराठीत म्हणतात, यात सूत्रसंचालक हा संपूर्ण कार्यक्रमाचा संचालक असतो. कार्यक्रमाची सर्व सूत्रे त्याच्या ताब्यात असतात. मित्रांनो, सूत्रसंचालन म्हणजेच ज्याला मास्टर ऑफ सेरेमनीज म्हणजे MC असं म्हटलं जातं. सूत्रसंचालकाला कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा लिहावी लागते. आता ती कशी लिहायची हे आपण पुढे बघणार आहोत. मित्रांनो, त्याआधी मराठीत सूत्रसंचालन कसं लिहिलं जातं, त्याचे टप्पे कोणते ते बघू. मित्रांनो, त्या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा येतोय प्रमुख पाहुण्यांचे स्वागत. मग ते स्वागत आपल्याला शब्दसुमनाने करावे लागते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन. तिसरा मुद्दा येतो पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन. प्रास्ताविक कार्यक्रमाचा उद्देश त्याच्यामध्ये सांगावा लागतो. पाहुण्यांची ओळख, इतर कार्यक्रम, प्रमुख पाहुण्यांचे भाषण, अध्यक्षीय भाषण आणि नंतर आभार प्रदर्शन. अशा 9 टप्प्यांमध्ये तुम्हाला सूत्रसंचालन म्हणजेच कंपेरिंग लिहावं लागतं. मित्रांनो, तर चला आपण एक उदाहरण घेऊन कंपेरिंग कसे करायचे ते बघू. आता हे उदाहरण ऑक्टोबर 2021 मध्ये पेपरमध्ये येऊन गेलेलं आहे. मित्रांनो, तेच उदाहरण आपण घेऊ. त्या उदाहरणामध्ये बघा काय सांगितलं तुम्हाला. इमॅजिन युअर स्कूल ज्युनियर कॉलेज हॅज ऑर्गनाइज्ड अ फेअरवेल फंक्शन फॉर द स्टुडंट अपिअरिंग फॉर HSC एक्झामिनेशन. ॲज अ कम्पेअर ड्राफ्ट स्क्रिप्ट फॉर द होल फंक्शन. फेअरवेल सेरेमनी म्हणजेच काय की निरोप समारंभ आयोजित केलेला आहे 12वीच्या मुलांचा, आणि त्याच्यासाठीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सूत्रसंचालक आहात. तर चला सुरुवात करू. पहिला मुद्दा वेलकम द गेस्ट. आपण प्रमुख पाहुणा बाहेरून बोलवलेला आहे, ज्याला चीफ गेस्ट म्हणतोय. गुड मॉर्निंग टू ऑल प्रेझेंट हिअर टुडे ऑन बिहाफ ऑफ ज्युनियर कॉलेज. तुमचं नाव येईल, समजा प्रशांत पाटील. वुड लाईक टू वेलकम अवर चीफ गेस्ट. चीफ गेस्टचं नाव आहे डॉक्टर कोरे. अवर प्रिन्सिपलचं नाव आहे डॉक्टर सावे. व्हाईस प्रिन्सिपलचं नाव आहे अरुण सुरती आणि सुपरवायझरचं नाव आहे मिस्टर एवले. ह्या पद्धतीने ते नावं तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता. ऑल रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय फ्रेंड्स, लेट्स वेलकम ऑल गेस्ट विथ थंडर ऑफ अप्लाउज. आय रिक्वेस्ट अवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टू बी प्रेसिडेंट ऑफ दिस प्रोग्राम. थँक्यू. प्रेसिडेंटला तुम्हाला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष बनवायचा आहे. अध्यक्ष वेगळा आणि प्रमुख पाहुणा वेगळा. मित्रांनो, हे लक्षात घ्या. लाइटिंग द लॅम्प. मग ह्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना तुम्हाला कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी स्टेजच्या खाली बोलवायचं आहे, जिथे तुम्हाला मेणबत्त्या किंवा लाइटिंग द लॅम्प करायचं आहे. तिथं देवी देवतांना पुष्पहार किंवा पुष्प अर्पण करायचे, त्यासाठी तुम्हाला बोलवायचं आहे. नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट ऑल द डिग्निटरीज ऑन द डायस to inaugurate the function by offering flowers to Goddess Saraswati or garland the portrait of Ma Saraswati and light the lamp. Now I request all dignitaries to take their respective seats on the dais. की त्यांना खाली पण बोलवायचं आणि त्यांना रिक्वेस्ट करून पुन्हा एकदा स्टेजवर जाण्यासाठी तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करायची. अशा पद्धतीने पुष्पहार अर्पण केल्यानंतर घातल्यानंतर दीप प्रज्वलन केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा स्टेजवर जाण्याची विनंती करायची. ऑनरिंग. आता जे गेस्ट आलेले त्यांचा खऱ्या पुष्पगुच्छ देऊन तुम्हाला त्यांचा सन्मान करायचा आहे. आय रिक्वेस्ट अवर रिस्पेक्टेड व्हाईस प्रिन्सिपल सर टू वेलकम अवर चीफ गेस्ट डॉक्टर कोरे विथ बुके. थँक्यू सर. की व्हाईस प्रिन्सिपल हा ज्युनियर कॉलेजचा हेड आहे, त्याच्यामुळे त्याच्यातर्फे सगळ्यांचा सत्कार करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, आय रिक्वेस्ट व्हाईस प्रिन्सिपल टू वेलकम अवर प्रिन्सिपल. मग डॉक्टर सावे आपण प्रिन्सिपल म्हणून पकडले, त्यांचा सत्कार करायचा. थँक्यू सर. आय रिक्वेस्ट अवर सुपरवायझर टू वेलकम अवर व्हाईस प्रिन्सिपल विथ बुके. मग सुपरवायझरांतर्फे व्हाईस प्रिन्सिपलचा सत्कार करून घ्यायचा आहे. आय रिक्वेस्ट अवर कल्चरल कमिटी. कल्चरल कमिटीचे जे चेअरमन असतील
तुम्हाला जे नाव वाटतं ते तुम्ही टाका तिथे. टू वेलकम आवर सुपरवायझर विथ बुके. थँक्यू सर मॅडम. त्या मॅडम असतील तर थँक्यू मॅडम, ते सर असतील तर थँक्यू सर. ह्या पद्धतीने तुम्हाला ऑनरिंग किंवा फेलिसिटेशन सगळ्यांचं करून घ्यायचं आहे त्या कार्यक्रमामध्ये. त्याच्यानंतरचा मुद्दा मित्रांनो, वेलकम स्पीच. आता कार्यक्रमाची धुरा ज्युनियरचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे व्हाईस प्रिन्सिपलच ते वेलकम स्पीच देतील, कारण ते मेन आहे. आय वुड लाईक टू कॉल अवर रिस्पेक्टेड व्हाईस प्रिन्सिपल. व्हाईस प्रिन्सिपलचं नाव अरुण सुरती. टू डिलिव्हर वेलकम स्पीच. थँक्यू सर मॅडम. अरुण सुरती असेल किंवा तुमचे व्हाईस प्रिन्सिपल कोणत्या मॅडम असेल त्यांचं नाव लिहिल्यावर थँक्यू मॅडम असं तुम्हाला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर 5वा मुद्दा, इंट्रोडक्शन ऑफ द गेस्ट. तुम्ही जो प्रमुख पाहुणा बोलवला आहे त्या प्रमुख पाहुण्याची ओळख करून देणं महत्त्वाचं आहे. आता ओळख तर व्हाईस प्रिन्सिपल करून देणार नाही. व्हाईस प्रिन्सिपल नंतरची जी पोस्ट सुपरवायझर त्यांना तो अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांना तुम्हाला विनंती करायची आहे. आय रिक्वेस्ट अवर सुपरवायझर मिस्टर येवले फॉर द इंट्रोडक्शन ऑफ ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर कोरे ऑफ टुडेज प्रोग्राम. की आजच्या प्रोग्रामचे जे चीफ गेस्ट आहे डॉक्टर कोरे त्यांची ओळख करून देण्यासाठी तुम्हाला सुपरवायझरला बोलवायचं आहे. थँक्यू सर मॅडम. मॅडम असेल तर मॅडम, सर असतील तर सर. धन्यवाद म्हणून पुढचा मुद्दा तुम्हाला घ्यायचा आहे. सहावा मुद्दा, चीफ गेस्ट ॲड्रेस. ओळख करून झाल्यानंतर तुम्हाला चीफ गेस्टला पाचारण करायचं आहे. कशासाठी? तर भाषणासाठी. नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर कोरे टू शेअर हिज काइंड अँड मोटिवेशनल वर्ड्स विथ अस. वी ऑल आर वेटिंग फॉर युअर इन्स्पिरेशनल वर्ड्स. त्यांचं भाषण झाल्यानंतर थँक्यू व्हेरी मच सर असं म्हणून तुम्हाला पुढच्या पॉईंटकडे जायचं आहे की चीफ गेस्टचं भाषण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये. आता जो प्रमुख पाहुणा असतो त्याचं भाषण सगळं कार्यक्रम झाल्यानंतर होतं मित्रांनो. चीफ गेस्टचं भाषण तुम्हाला तो मुख्य कार्यक्रम फेअरवेल सेरेमनी त्याच्या आधी तुम्हाला घ्यायचं आहे. अदर प्रोग्राम. आता अदर प्रोग्राममध्ये तुम्हाला फेलिसिटेशन स्पीच, कल्चरल प्रोग्राम, फेअरवेल सेरेमनी असे कार्यक्रम तुम्हाला घेता येत आहे. मग आता हे फेअरवेल कार्यक्रम आहे आपल्या इथे, त्याच्यामुळे इथे ज्या मुलांना त्यांची मतं मांडायची त्यांना तुम्हाला बोलावं लागणार आहे एका मागोमागे एक. आय वुड रिक्वेस्ट मिस्टर, मग मुलाचं नाव तिथे लिहायचं आहे. टू हॅव फ्यू वर्ड्स विथ अस. थँक्यू व्हेरी मच. त्यांचं भाषण झाल्यावर थँक्यू व्हेरी मच म्हणायचं. परत दुसऱ्या मुलांना तुम्हाला पाचारण करायचं आहे. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट मिस, मग मुलीला बोलवायचं आहे तुम्हाला, तिचं नाव. टू शेअर हर एक्सपिरियन्स विथ अस. कारण की हा निरोप समारंभ आहे. काही मुलांना तिथं त्यांची मतं मांडण्याचा अधिकार असतो. तो अधिकार तुम्हाला त्यांना द्यावा लागतो आहे, कारण त्यांच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. म्हणून 1-2-3 मुलांना तुम्हाला बोलायचं आहे. त्या पद्धतीने ती मांडणी करायची. जर तिथं सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर सांस्कृतिक कार्यक्रम एकामागून एक तिथं होतील. ह्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. कोणाचा सत्कार समारंभ असेल तर सत्कार समारंभा पद्धतीने तुम्हाला एकामागून एक त्या व्यक्तीचा सत्कार करायचा आहे. आता प्रेसिडेन्शियल ॲड्रेस. आता आपण शेवटाकडे येतो आहे मित्रांनो. हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की अध्यक्षाचं भाषण हे सगळ्यात शेवटी असतं. मग अध्यक्षाच्या भाषणासाठी अध्यक्षाला तुम्हाला बोलवायचं आहे. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अवर प्रिन्सिपल अँड प्रेसिडेंट ऑफ धिस प्रोग्राम डॉक्टर सावे फॉर हिज प्रेसिडेन्शियल ॲड्रेस. आता सावे सर हे कॉलेजचे प्रिन्सिपल पण आहे, ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्षसुद्धा आहे. त्यांना आपण विनंती करायची आहे आणि त्यांचं भाषण झाल्यावर त्यांचे धन्यवादसुद्धा तुम्हाला मांडायचे मित्रांनो. त्याच्यानंतर शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे वोट ऑफ थँक्स, की ज्या लोकांनी ह्या कार्यक्रमाला हातभार लावला त्या सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद मानायचे. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट कल्चरल कमिटी चेअरमन. मग कल्चरल कमिटीचे चेअरमन जे कोणी असतील त्यांचं नाव लिहायचं आहे. टू कन्क्लूड द प्रोग्राम विथ वोट ऑफ थँक्स, की तुम्ही कार्यक्रमाला शेवट करा सगळ्यांचं आभार मानून, असं तुम्ही रिक्वेस्ट करताय त्या कल्चरल कमिटीच्या चेअरमनला. मग तो चेअरमन तिथे येईल
सगळ्यांचे आभार मानेल आणि हा तुमच्या कार्यक्रमाचा शेवट असेल मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला कंपेअरिंग लिहायचं आहे पेपरमध्ये. धन्यवाद.